You say that money cannot buy happiness? Hey, Habibi. मंडळी फक्त व्ह्यू बघा, व्ह्यू व्ह्यू. नमस्कार मंडळी, मी मनीष शिरोडकर, कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. तर आता मंडळी एक सगळ्यांच्या मनात एक भीतीचा माहोल असा, कारण इंडिया आणि पाकिस्तानचं एक युद्ध सुरू असा. तुमका माहितीच असा. वातावरण सगळं बदललेलं असा. आता पावसात म्हणजे कोकणात पावसाचं आता वातावरण आहे. तुम्ही पाठीमागे बघताय आणि काय जण कमेंट करतात की कोकण चालू असा की नाही, कोकणात जे एन्जॉय करूची ॲक्टिव्हिटी चालू असतात की नाही. तर मी म्हणतोय बऱ्यापैकी चालू असा. कोकणात एवढा काय म्हणजे तसं काय भीतीदायक असं काय माहोल असं काय होऊ नाही. तर त्याच्यासाठीच आपण एक बीचकडे जाणार असो. त्या बीच कसला खडे आता तुमका मी त्याच ठिकाणी जाऊन दाखवतो. फायनली आम्ही पोचलो कोंडुऱ्या बीच. मी तुमका बऱ्याच वेळी दाखवले माझ्या व्हिडिओत. तर बघू शकताय पर्यटक भरपूर असत. तुम्ही पाठीमागे बघू शकता गाडी. तर तुम्ही नक्की कोकणात येऊ शकता एक्सप्लोर करण्यासाठी. आणि ॲक्टिव्हिटीज पण असत बऱ्यापैकी. बघूया आता खालते एक सुंदर आता वेळ झालेला. तर निसर्गरम्य वातावरण सनसेट बघूचा त्याच्यासाठी आम्ही इलो. खास करून सिद्धेश आमचं सनसेट बघूच्यासाठी खास करून येतात. आता बघताय तुम्ही. तर मागच्या वेळी नाही होता. आता ब्रिज कसा बांधतात पूल माझ्या मते पाणी अडवच्यासाठी. संध्याकाळचं एक तुमका सांगते टाईम बघ इथे आलो 6:45 झाले. तरी पण सनसेट असा. दिवस मोठे असल्यामुळे नाही पावसाचं चिन्ह असल्यामुळे एक वेगळंच एक माहोल बनला. बरेचसे पर्यटक फोटोशूट करूसाठी गेलेले आहेत. तुम्ही बघू शकताय बीच जवळ. वा, हे तुमका मी सांगितलं आहे. तर बरेचसे ॲक्टिव्हिटीज असतात. तुम्ही पाठीमागे बघताय. तर फोटोशूट वगैरे करतात. त्यामुळे तुम्ही येऊ शकताय कोकणात एकदम ट्रॅव्हल करूसाठी. आणि ह्या बीच कोंडुरा बीच आहे. आणि आत एक पावसाचं माहोल झाल्यामुळे तुमका एक वेगळा तुमका वातावरण निर्माण आहे झाला. एक स्वर्गीय सौंदर्य सुख म्हणजे तुमका हे बघू मिळू शकतं. तुमका दाखवते आता पाठीमागे बघू शकताय. म्हणजे बरेचसे आता पर्यटक गेले आहेत. ह्या एक हिडन बीच पण म्हणू शकते. पहिले आम्ही येऊ तेव्हा कोणा माहीतच नव्हता. बघा पूर्ण अशी नारळाची बागा ह्या पूर्ण बेट आणि त्यासाठी एक ना मस्तपैकी होडी ते तुमका भारी वाटतेली. ह्या शिवलिंग असा मंदिर मस्त पॉवरफुल मंदिर आहे. बघू शकता तुम्ही एक्सप्लोर करूसाठी ह्या बीच मस्त. आणि बरेचसे पर्यटक येलेले असतात या बीचचा आनंद घेऊसाठी. तुम्ही बघू शकताय. पर्यटक फोटोशूटसाठी वगैरे येतात. तर सिद्धेश आजचं तुका निसर्गाचं या वातावरण कसं वाटतं? चांगला वाटतं. एकदम जबरदस्त. आम्ही आता इतके एक्सप्लोर केले बीच आणि एवढे ह्या बघितले सनसेट. त्याच्या आमका ह्यो एक सनसेट वेगळं बघू मिळालं. कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे भारी वाटतं वातावरण. तुम्ही बघू शकता वाटी. मी दाखवते आता एकदम असा 2-4 असे शूट घेतले. ते बरेचसे पर्यटक गेले आहेत आज पण. तुम्ही येऊ शकता कोकणात. काही प्रॉब्लेम नाही. आमचे फोटोशूट काय संपणार नाही. आपण चलत आपण इलो. तुमका म्हणजे एक जादू ह्या सांगता एक वेगळोच चमत्कार घडलो.
तो बघा थंय चंद्र येयलो हा चंद्र ह्यो चंद्र दिसता आणि पाठीमागे हे बघा ह्यो सूर्य असा हय खतरनाक एक नंबर. कसला फळ आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बघू शकताय या फळ कसला या कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आणि ही जी खडपा दिसतात ना म्हणजे त्या ठिकाणी एक मी रील शूट केली आणि आता ना भरती इलेली आहे ह्या ठिकाणी. आता पाणी ना पूर्ण एक लेवल होतं आता बघा कसं झालं आता बघू शकताय तुम्ही. म्हणजे कुंडुरा समुद्र किनारो ना एक वेगळो समुद्र किनारो हा प्रत्येक वेळी एक वेगळा रूप समुद्र ह्यो किनारो दाखवता असो ह्यो समुद्र किनारो हा. किती वेळा येईल किती वेळा व्हिडिओ केले तरी मन भरणार नाही की बाबा हय यायचा व्हिडिओ करायचा. थांबा तुमका दाखवते पक्ष्यांचा बघू शकता एक सुंदर पक्ष्यांचं थव बघू मिळालो आपल्याला किती भारी वाटतं. वा शकता रेती विती कशी झालेली आहे ती एकदम हैसून चढाक म्हणजे तर मंडळी जबरदस्त असा ह्यो कोंडुरा किनारो किती एक्सप्लोअर केलं तरी मन भरणार नाही तुम्हाला मी सांगितलंय. आणि आत्ता मी सिद्धेशा हाक मारत होते कशा कारण एक सुंदर पक्ष्यांचं थव आमच्या थेट वरसून गेलो तो एक फोटो टिपून ठेवच्यासाठी सिद्धेशा हाक मारत होतोय पण तेवढ्यातच सिद्धेशा शिंक येली आणि फोटो काय काढूक नाही सिद्धेशा हय बसला फोटो फेल गेलो तुझ्यामुळे. एक फोटो येलो पण पक्षी दिसतच नाही. इट्स ओके. आता आपण 2-4 मिनटं आहे बसूया. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रासोबत येत आहे कोकणात आता सध्याच्या दिवसात जर ट्रिप करीत असतात तर कोंडुरा किनारा ह्यो तुम्ही एकदा बघून जा. कोंडुरा बीच मस्त आहे की त्या लिंगेश्वर मंदिर तुमका बघू मिळतला देवाचं दर्शन करून मस्त आहे की या तुम्ही बीच एक्सप्लोअर करू शकताय पूर्ण बघा. आणि काय काय ठिकाणी ना फोटो शूटिंगसाठी पण इलेले असतात भरपूर जण DSLR वगैरे घेऊन इले. तर एकान मला कमेंट केलेली आहे कोकण चालू असा की नाही कोकणात काय असा तर कोकणात बरेचसे ॲक्टिव्हिटी चालू असतात तर तुम्ही बिंदास येऊ शकतात. इंडिया आणि पाकिस्तानाचा युद्धाचा एवढा काय टेन्शन नाही कारण जे आपल्या भारताचे जवान असतात त्यांच्यामुळे आम्ही या म्हणजे आपण या कोकण आपल्या सेफ असा आणि त्यांच्यामुळे आपण एकदम प्राऊड फील करतो. जय हिंद त्यांच्यासाठी आणि जय जवान. तर म्हणजे बघू शकता कसा बीच आता. तर आपण आता बसूया आणि बीच तो जरा एन्जॉय करूया त्याच्यानंतर निघूया घरात जाऊ. थंयसून शूटिंग करता आणि म्हणजे तो जो दगड असा ना त्या दगडाकडे माका जाऊचा भारी हा मस्त वाटता. आता मी एकदम कठीण रस्ता पण ट्राय करू की नको असा वाटता बघूया. समुद्राचं पाणी वाढलेलं असा. म्हणजे कोंडुरा म्हणजे एक तुमका वेगळोच एक दगड मिळू शकता. एक जांबा दगड एक असो काळो पूर्ण अशी खडपा कशी असे वेगळ्या दगडांचा या बेट असा या समुद्र किनारो असा ह्यो. तर समुद्र किनारो कोंडुरा कसं वाटलो आताच तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जेव्हा पूर्ण वातावरण तुम्ही बघितलं आहे. तर आता कोंडुरा बीच हे तुमका कसा वाटला. कोंडुरा समुद्र किनारो एक तुमका वेगळो एक निसर्ग सौंदर्य सनसेट असा तो तुमका एक वेगळो पद्धतीने तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि आजचो ना मस्त आहे की माहोलच वेगळो होतो. काय तुमका सांगू एक तुमका जर तुम्ही हईला असताय आणि तो तुमचं दृश्य तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही बघितलं असाल तर एक टेन्शन मुक्त झाला असं तुम्ही असं जबरदस्त दृश्य होतो. आता रात्र झाली मंडळी 7 वाजून गेले तर संध्याकाळ दिवस मोठे असले म्हणून काय नाही. बाहेरचे जे पर्यटक असतात ना त्यांच्यासाठी एक मी रिक्वेस्ट करतोय एवढं निसर्ग सुंदर तो समुद्र किनारा असा सुंदर समुद्र किनारा असा आणि एक हिडन बीच म्हणा हे ओळखला जाणारा कोंडुरा बीच होता. तर आता बरेचसे पर्यटकांना माहिती झालो पहिलो रस्तो नव्हतो आणि आता रस्तो तयार केले नाही त्याच्यामुळे बरेचसे पर्यटक ह्या कोंडुरा किनारपट्टीक वळाक लागले. तर तुम्ही कोंडुरा किनारपट्टीवर तुम्ही येलाय समुद्र किनारा या तुम्ही पण असो ना कचरा वगैरे टाकू नका तुमका मी दाखवतोय. बघू शकताय तुम्ही
ह्यो कचरो तुम्ही पाण्याची बॉटल म्हणा, दारू वगैरे पिऊन हय, प्लॅस्टिकची बॉटल हय कचरो असं टाकलेला बघू शकताय तुम्ही थंय. असं ह्या सुंदर किनारपट्टीक तुम्ही असं कचरो वगैरे टाकताय, कितपत ह्या बरोबर हा तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा हे बॉटल वगैरे, हे बघा ह्याच्या खडकार ही बॉटल बघताय ती तुम्ही बघू शकताय कशा वगैरे अडकलेली आहे. आणि मी तुमका रिक्वेस्ट करते की कचरो वगैरे तुम्ही टाकू नका प्लीज. हेच तुमका रिक्वेस्ट आहे. तुम्ही कोकणात या, एक्सप्लोअर करा, मजा मस्ती करा, पण तुम्ही असं काय करू नका की या किनारपट्टीक तिचा त्रास होईल, या लोकांका कोकणातल्या लोकांका तिचा त्रास होईल. प्लॅस्टिक वगैरे इकडे आणून तुम्ही टाकू नका, हीच तुमच्यासाठी रिक्वेस्ट करते मी. तर समुद्रात तुम्ही काय पण टाका, समुद्र आपल्या पोटात तुमका कचरो घेऊचोच नाही. किनारपट्टीकच तुमच्याकडे हो कचरो येतो. बरेचसे लोक येतात, साफसफाई करतात. तर तुम्ही तिकडे जाताय तिकडे तुम्ही घाण करू नका, एक्सप्लोअर करा, एन्जॉय करा, पण या प्लॅस्टिक वगैरे टाकू नका प्लीज. मंडळी आता फ्लॅश मारून व्हिडिओ करतं कारण रात्र झाली. तुम्ही बघू शकता किती वाजले, 7:30 वाजल्या तरी पण बीचवरती होतो. कधी टाईम गेलो एवढं काय कळाक नाही. खूप सुंदर बीच आहे आणि एक निसर्ग सौंदर्य, एक वेगळाच वातावरण निर्माण झालेला कोंडुऱ्या बीचवरती. व्हिडिओ जर तुमका आवडला असाल तर कोकणचा यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये.